राज्यामध्ये 12वीचा निकाल 93.37%. 14,23,970 विद्यार्थ्यांपैकी 13,29,684 विद्यार्थी पास. छत्रपती संभाजीनगरमधील मुलगी राज्यात 12वीत पहिली. तनिषा सागर बोरमाणीकरला 100% गुण. 12वीच्या निकालात मुलींचीच बाजी. 95.44% मुलींनी परीक्षेत मारली बाजी, तर 91.60% मुलं परीक्षेत पास. 12वीमध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा. कोकण विभागात 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण, तर सर्वात कमी आकडे मुंबईचे. मुंबईत 91.95% विद्यार्थी उत्तीर्ण. 26 विषयांचा निकाल 100%. आईसोबत मुलगीही 12वीच्या परीक्षेत पास. साताऱ्याच्या दुर्गम भागात राहणाऱ्या पुष्पा यांनी मुलीसोबत दिली होती 12वीची परीक्षा. नागपुरातील सिप्तेन शेखला 12वीच्या परीक्षेत 99.66% गुण. स्मार्टफोन पासून दूर राहिल्यामुळे यश मिळाल्याची विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया. 12वी नंतर आता राज्यातील 10वीचा निकाल 27 मे रोजी लागण्याची शक्यता. शालेय शिक्षण मंत्र्यांकडून 10वीच्या निकालाबाबत संकेत. 11वी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणीला सुरुवात. यंदा 2 विशेष फेऱ्या होणार. त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होणार. FCFS फेरी होणार नाही. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सरावासाठी 22 आणि 23 मे 2 दिवस. पुढचे 5 दिवस देशामध्ये उष्णता वाढणार. पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्लीसह उत्तर प्रदेशात तापमानाचा पारा अधिक असेल, तर राजस्थान, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट येणार. हवामान खात्याचा इशारा. बिग बॉस मराठीचा नवा सीझन लवकरच. यावेळी बिग बॉस मराठीचं होस्टिंग करणार रितेश देशमुख. कलर्स मराठी आणि जिओ सिनेमाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून शोची पहिली झलक शेअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.